हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 17 मेच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक, सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट आला आहे, ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. फ्रेंड्स, पोलिसांना अर्णवची डेड बॉडी सापडली आहे. अर्णव मेलाय, अर्णवचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ईश्वरीला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतलं आणि सांगितलं की आम्हाला पवई लेकजवळ एक डेड बॉडी सापडली. कालच अपघात झाला होता आणि या डेड बॉडीवर वस्तू सापडल्या आहेत आणि या सगळ्या वस्तू अर्णवच्या होत्या. अर्णवचे कपडे, अर्णवचं घड्याळ, अर्णवचं वॉलेट, अर्णवचे सगळे आयडेंटिटी कार्ड. त्यामुळे ईश्वरीला जबर धक्का बसला आणि मग पोलिसांनी ईश्वरीला डेड बॉडी पाहण्यासाठी नेलं. या डेड बॉडीवरच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला केला आणि हा कपडा बाजूला करताच ईश्वरी कोलमडून पडली, ढसाढसा रडायला लागली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव हा घराबाहेर निघालेला असतो आणि एके ठिकाणी निर्जन स्थळी तो येऊन पोहोचतो. आता मुंबईसारख्या शहरात असं निर्जन स्थळ कोठे भेटतं देव जाणे, पण अर्णव अशा ठिकाणी येऊन थांबतो. गाडीच्या खाली उतरतो आणि त्याला आठवतं की वल्लरी मामीने रमाकांतवर चोरीचा आरोप लावला होता. हे सगळं आठवून तो खूप दुःखी होतो आणि त्याचाच विचार करत असतो. आणि इकडे घरात सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. आजी ही चक्क रमाकांतला जाब विचारते, रमाकांत, तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाल असं मला वाटलं नव्हतं. चक्क तुम्ही चोरी केली आहे? तर रमाकांत आजीला जाब विचारतो, आई, तुम्ही सुद्धा माझ्यावर संशय घेताय? तुम्हाला खरंच असं वाटतंय का की मी चोरी केली आहे? तेवढ्यात वल्लरी पुढे येते आणि म्हणते, त्यात वाटायचं काय? तुमच्या पोटडीमध्ये सगळं सापडलंय, याचा अर्थ चोरी तुम्हीच केली आहे. आणि मग तेवढ्यात आजी म्हणते, अरे जर का त्यांना पैसे आणि दागिने घेऊन जायचं होतं तर त्यांना जाऊ द्यायचं ना. उगाचच त्यांना घरात अडवून ठेवलं आणि अर्णव घर सोडून गेला. तुम्हाला हे पटतंय का? आणि अर्णवला शोधण्यासाठी तुम्ही काय करताय? येथे फक्त चर्चा करताय. लवकरात लवकर जाऊन अर्णवला शोधून काढा. हे ऐकून रमाकांत खूप चिडतो आणि म्हणतो, स्वामी स्वामी, इतकी वर्ष मी जी साधना केली ना, त्या साधनेची आज परीक्षा आहे. त्यामुळे मी हे सगळं शांतपणे ऐकून घेतोय, नाहीतर माझा इतका संताप होतोय ना. चक्क माझ्यावर चोरीचा इतका घाणेरडा आरोप लावताय तुम्ही. आणि फक्त नात्यांची मर्यादा जपायची आणि ईश्वरीने शपथ दिली ना, त्यामुळे मी हे सगळं ऐकून घेतोय. नाहीतर वल्लरी चिडून विचारते, नाहीतर काय? चोराच्या उलट्या बोंबा, देवाचं नाव घ्यायचं आणि अशा चोऱ्या माऱ्या करत हिंडायचं आणि आता आम्हाला दाखवताय की मी फक्त नात्यांची मर्यादा सांभाळतोय ना. असं तसं नात्यांची मर्यादा सांभाळायची होती तर तेव्हाच अनेक वर्षांपूर्वी सांभाळायची ना, तेव्हा तर पळून गेला. रमाकांत खूप चिडतो. तेवढ्यात रमाकांत काही बोलणार तर राजेश पुढे येतो आणि म्हणतो, मामी गप्प बसा ना तुम्ही. येथे परिस्थिती काय आणि तुम्ही बोलताय काय? आता ही परिस्थिती एकमेकांशी भांडायची नाहीये, तर अर्णव साहेबांना शोधायची वेळ ही. मामी चिडून म्हणते, मी सुद्धा तेच म्हणतेय. जोपर्यंत हा माणूस या घरात आहे ना, तोपर्यंत अर्णव परत येणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. चोरटा कुठला? ईश्वरी चिडून म्हणते, बस झालं मामी, तुम्ही बाबांवर असे घाणेरडे आरोप लावू शकत नाही आणि त्या व्यक्तीला तुम्ही शोधणंच काढणार आहे, ज्याने हे सगळं कटकारस्थान केलंय. जाणून बुजून बाबांच्या गाठोड्यात या सगळ्या वस्तू ठेवल्या आहेत. वल्लरी चिडून म्हणते, शोध ना शोध. मी तर म्हणते संपूर्ण घरभर CCTV कॅमेरा लाव. तेवढंच बाकी राहिलंय. आम्ही काय करतो, कुठे जातो यावर लक्ष ठेवण्यासाठी तुझ्याकडे फक्त तेवढाच उपाय आहे. ईश्वरी खूप चिडते. वल्लरीच्या तोंडचा पट्टा सुरूच असतो. मी तर म्हणते या माणसाला घराबाहेर काढा. जोपर्यंत हा माणूस या घरात आहे ना, तोपर्यंत अर्णव परत येणार नाही. ईश्वरी आणि रमाकांतला खूप वाईट वाटतं. तर राजेश म्हणतो, ओ मामी बस झालं ना, आत्ताच तुम्हाला सांगितलं ही वेळ भांडण करायची नाहीये. तर मामी चिडून म्हणते, ओ जावई बापू, तुम्ही मलाच काय बोलताय? मी भांडण करते का? मी तर चांगलं सांगते ना. आता ही ईश्वरी आमच्यावर चोरीचा आरोप लावते, म्हणजे का आम्ही चोरी केली की काय? ईश्वरी चिडून म्हणते, मामी मी तुम्हाला चोर म्हणतच नाहीये, तुम्ही स्वतःला स्वतः चोर म्हणून घेताय. मामीची बोलतीच बंद होते आणि मग अंजली पुढे येते. ईश्वरी, तुला काय म्हणायचंय? त्यांच्या गाठोड्यात सोन्याचे दागिने आम्ही ठेवले होते का? ती कॅश काय आम्ही ठेवली होती का? उगाच आमच्यावर आरोप लावू नको. या माणसामुळे माझा भाऊ घर सोडून गेलाय. तर ईश्वरी म्हणते, ताई, हा माणूस म्हणजे तुमचे वडील आहेत, हे तरी लक्षात ठेवा आणि त्यांच्यावर असे घाणेरडे आरोप लावू नका. घरात चांगलंच भांडण सुरू होतं तर आजी ओरडून म्हणते, ए गप्प बसा रे.
येथे अर्णव घर सोडून गेलाय, त्याला शोधायचं सोडून तुम्ही कसले भांडण करत बसताय. आणि मग सगळे गप्प बसतात. इकडे आकाश त्याच्या बाईकवर अर्णवची गाडी जेथे पार्क असते त्या दिशेने पुढे पुढे येत असतो. आणि इकडे अर्णव हा त्याचा मोबाईल पाहत बसलेला असतो. त्याच वेळेस राजेशने पाठवलेले गुंड तेथे पोहोचतात आणि हे राजेशने पाठवलेले गुंड चक्क अर्णवच्या तोंडावर रुमाल ठेवतात. त्यामुळे अर्णव बेशुद्ध होतो. ते अर्णवला उचलतात, आपल्या गाडीत घालतात आणि तेथून पळून जातात. म्हणजे अर्णव किडनॅप झालेला असतो. आणि पुढच्या क्षणी आकाश तेथे पोहोचतो. आकाशला अर्णवची गाडी दिसते. आकाश गाडीत डोकावून पाहतो, पण अर्णव गाडीत नसतो. आकाश आजूबाजूला म्हणतो दादा दादा, पण अर्णव त्याला कुठे दिसतच नाही. तेवढ्यात ईश्वरी त्याला कॉल करते आणि विचारते, भाऊजी काय झालं, सापडले का अर्णव सर? तर आकाश सांगतो, नाही वहिनी साहेब, नाही सापडला दादा. त्याची गाडी सापडली आहे, पण दादा इथे कोठेच नाही आहे. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. ईश्वरी विचारते, असं कसं, सरांची गाडी सापडली आणि सर कुठे गेलेत? आकाश म्हणतो, वहिनी तू टेन्शन घेऊ नको, मी आजूबाजूला पाहतो, नक्कीच भेटेल तो. आणि आकाश फोन कट करतो. घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येतं. तर राजेश मात्र चांगलाच खुश होतो आणि मनात विचार करतो, शोधा शोधा, जेवढं शोधायचंय तेवढं शोधा, पण 24 तासाच्या आत तुम्हाला अर्णव काही दिसणार नाही, असा विचार करून राजेश खुश होतो. आणि इकडे मामी तिच्या रूममध्ये असते. मामीला खूप राग आलेला असतो आणि मामी म्हणते, हे सगळं काय चाललंय? मी एवढे प्रयत्न केले, एवढा मोठा प्लॅन बनवला, त्या रमाकांतच्या गाठोड्यामध्ये माझे सोन्याचे दागिने ठेवले, तरीसुद्धा अर्णवने त्याला धक्के मारून घराबाहेर हकललंच नाही. हे सगळे ना आता डोक्याच्या वर जात आहे. जर तो रमाकांत जास्त दिवस या घरात राहिला तर माझे प्रॉब्लेम्स आणखीन वाढतील. पण मला एक कळत नाहीये, मी त्या रमाकांतच्या गाठोड्यामध्ये फक्त माझे दागिने ठेवले होते, मग त्यामध्ये एवढी मोठी कॅश कुठून आली? हा रमाकांत खरंच चोऱ्या माऱ्या करायला लागला तर नाही ना? किंवा मग दुसरी अशी एखादी व्यक्ती जिला सुद्धा रमाकांत या घरात नकोय? रमाकांतला घराबाहेर काढण्यासाठी आणखीन कोण प्लॅन बनवतोय? वल्लरी विचार कर वल्लरी, कोण येते? असं विचार करून वल्लरीचं डोकं बंद पडायची वेळ येते. पण वल्लरीचा राजेशवर काही संशय येत नाही, कारण राजेशची मेमरी गेली आहे. त्यामुळेच राजेशवर संशय घ्यायला जागाच नाही आहे. वल्लरी विचार करत असते कोण नेमकं कोण असेल, पण तिला काही ते कळत नाही. आणि इकडे हॉलमध्ये सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. आणि आजी म्हणते, अरे आपला आकाशला फोन तरी लावा, आकाश सांगेल ना की अर्णव कोठे. मामा सांगतो, आकाशचा फोनसुद्धा लागत नाही आहे आणि अर्णवचा फोनसुद्धा लागत नाही आहे. तर राजेश म्हणतो, तुम्ही सगळे नका टेन्शन घेऊ, त्या दोघांचे फोन स्विच ऑफ झाले असतील किंवा रेंजमध्ये नसतील. आणि अर्णव साहेब रागावून बाहेर गेले आहेत ना, ते लवकरच घरी परत येतील, तुम्ही काळजी करू नका. अंजली खूप दुःखी होते आणि म्हणते, मला त्याची खूप काळजी वाटते. माझे त्याच्याबरोबर कितीही वाद असले, मी त्याच्यावर कितीही चिडले असले, तरी शेवटी तो माझा छोटा भाऊ आहे, त्याची काळजी मला खूप वाटते. मामा म्हणतो, अंजली टेन्शन घेऊ नको, अर्णव चिडून बाहेर गेलाय ना, तो लवकरच घरी परत येईल. आणि तेवढ्यात राजेशला गुंडांचा कॉल येतो, पण सगळ्यांसमोर बोलू शकत नाही. त्यामुळे राजेश म्हणतो, हो हो सर बोला ना, हां उद्या सकाळी ना, बोर्ड मीटिंग आहे ना उद्या, अर्णव सरच घेणार आहे, असं म्हणून राजेश तेथून निघून जातो. कोणालाच संशय येत नाही, सगळे टेन्शनमध्ये असतात. आणि मग राजेश किचनमध्ये येऊन म्हणतो, ए महामूर्ख, तुला सांगितलंय ना असं कधी पण कॉल करायचा नाही, मी तुला कॉल करत जाईल, सांग काय झालंय. आणि हे गुंड सांगतात, आपलं काम झालंय, अर्णवला आम्ही किडनॅप केलंय. राजेश फोन कट करतो आणि विचार करतो, एक काम तर झालंय, पण आता मला 24 तासाच्या आत तो 35 लाखांचा झोल जो मी केलाय तो निस्तरावा लागेल, माझ्या विरुद्धचे सगळे पुरावे मिटवावे लागतील, असा विचार राजेश करतो. आणि इकडे ईश्वरी पुन्हा पुन्हा अर्णव आणि आकाशला कॉल करते, पण कुणाचाच फोन लागत नाही. ईश्वरी ही रमाकांतला समजावून सांगते, बाबा तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा, काही कळलं तर मी तुम्हाला बोलवते. रमाकांत रूममध्ये निघून जातो. आणि मग अर्णव आणि आकाशला मामा, ईश्वरी सगळे फोन करतात, पण या दोघांचाही फोन लागत नाही. इकडे राजेश हा त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याच्या डोक्यात हाच विचार सुरू असतो की अकाउंट्समध्ये जी गडबड झाली आहे ती गडबड कशी मिटवायची. 35 लाख रुपयांचा घोटाळा मी केला आहे, त्याचा संशय माझ्यावर यायला नको, माझ्यावर कोणतेही आरोप व्हायला नको, त्यासाठी काय करता येईल, हाच विचार राजेश करत असतो. आणि त्याच वेळेस अंजली तेथे येते आणि म्हणते, माझा तर विश्वासच बसत नाहीये, स्वतःच्या घरात कुणी कसं काय चोरी करू शकतं? खरंच त्यांनी ना खूप चुकीचं केलंय, त्यांना तर माझा बाप म्हणून घ्यायची सुद्धा मला लाज वाटते. राजेश म्हणतो, असेल त्यांची काहीतरी मजबुरी, कुणी बाय चॉईस चोरी नाही करत ना.
तर अंजली चिडून म्हणते, अहो हे काय बोलताय तुम्ही, बाय चॉईस? अहो चोरी ही चोरी असते. मग तुम्हाला कितीही त्रास असेल, तुमची कितीही मोठी मजबुरी असली ना, तरी चोरी करणं हे पाप आहे, गुन्हा आहे. आणि तुम्ही चोरी करणं आणि चोरी करणाऱ्याला पाठीशी घालू शकत नाही. राजेशला समजतं मी माझी इमेजपेक्षा चुकीचं बोललो आहे. आणि राजेश म्हणतो, सॉरी अंजली मॅडम, सॉरी, मी ना ओघाओघात बोलून गेलो. पण मी चोरीला किंवा चोरी करणाऱ्याला पाठीशी घालत नाही आहे. मला फक्त एवढं म्हणायचं होतं की ते तुमचे वडील आहेत, त्यांची काही मजबुरी असेल, तुम्ही असं त्यांना वाईट बोलू नका. आणि सॉरी बरं का, तुम्हाला जर वाईट वाटलं असेल, मी ओघात बोलून गेलो, चुकून बोलून गेलो, तुम्ही माझ्यावर रागवू नका. तर अंजली म्हणते, नाही हो, तुम्ही तसे खूप चांगले स्वभावाचे आहात ना, तुम्हाला सगळ्यांचीच काळजी वाटते, म्हणून तुम्ही तसं बोलून गेला, मला नाही वाईट वाटलं. असं म्हणून अंजली तेथून निघून जाते. आणि राजेश विचार करतो, बावळट बायको, नको टेन्शन घेऊ, फक्त 24 तास, 24 तासात तुझा लाडका भाऊराया घरी येईल. पण या 24 तासात मला माझ्या डोक्यावरचं संकट दूर करावं लागेल, त्या अकाउंट्समधला घोटाळा लपवावा लागेल, असा विचार राजेश करतो. आणि इकडे हॉलमध्ये आजी ही जपमाळ जपत असते आणि ईश्वरी अर्णव आणि आकाशला कॉल लावत असते. मामासुद्धा कॉल लावत असतो, पण कॉल काय लागत नाही. आणि राजेश लपून त्यांचं बोलणं ऐकत असतो. आणि मग मामा हा ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी, आता आपल्याकडे एकच पर्याय आहे. ईश्वरी विचारते, कोणता पर्याय? मामा म्हणतो, आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल, तक्रार नोंदवावी लागेल. आजी खूप घाबरते. पोलीस स्टेशन? मामा म्हणतो, आई घाबरायची गरज नाही आहे. पोलीस स्टेशनला जाऊन आपण तक्रार नोंदवली ना, तर ते जास्त प्रकारे तपास करू शकतात. आपण जेवढं करू शकत होतो तेवढं आपण केलं ना, आणि आपण आता शांत बसून नाही राहू शकत. आजीला सुद्धा हे पटतं, ईश्वरीला सुद्धा पटतं. आणि राजेश मनातल्या मनात विचार करतो, ओ मामा, काय करायचं ते करा. तसं पण पोलीस 24 तासांच्या आत तुमची तक्रार नोंदवून घेणारच नाही, त्या चिंटुकल्याला शोधणार नाही, आणि 24 तास तो काही घरी येत नाही. असा विचार करून राजेश खुश होतो. मामा आणि ईश्वरी तेथून निघून जातात. आजीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की आता पुढे काय होईल. आणि इकडे राजेशचे गुंड बेशुद्ध असलेल्या अर्णवला त्यांच्या अड्ड्यावर घेऊन येतात, त्याला खुर्चीला बसवतात आणि त्याला बांधून टाकतात. अर्णव अजून बेशुद्धच असतो. आणि मग हे सगळे गुंड आपल्या चेहऱ्यावरचा काळा रुमाल बाजूला करतात. या गुंडांचा म्होरक्या सांगतो, त्याच्याकडे लक्ष ठेवायचं रे, बारीक लक्ष ठेवा, मोठी कोंबडी आहे आपली, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 24 तास सोडायचं नाही त्याला. गुंड म्हणतो, हो बॉस, होऊन जाईल. आणि अर्णव हा तेथेच बसून राहतो, तो बेशुद्ध अवस्थेत असतो. ईश्वरी आणि मामा दोघे धावत पळत पोलीस स्टेशनला पोहोचतात. ईश्वरी हवालदारला सांगते, साहेब, माझे मिस्टर अर्णव राजे शिर्के घरातून निघून गेले आहेत, मला तक्रार नोंदवायची आहे. तर हवालदार म्हणतो, ओ मॅडम, काय बोलताय तुम्ही, आम्ही तुमची तक्रार नोंदवून घेऊ शकत नाही, तसा कायदा नाही आहे. ईश्वरी विचारते, तसा कायदा नाही आहे म्हणजे? असं कसं? माझे मिस्टर घर सोडून गेले आहेत, बेपत्ता आहेत, आणि तक्रार नोंदवून घ्यायचा कायदा नाही आहे. तर हवालदार म्हणतो, ओ मॅडम, ऐकून घ्या ना. मामा म्हणतो, ईश्वरी आधी त्यांचं ऐकून घे. तर हवालदार म्हणतो, 24 तास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मिसिंगची तक्रार नोंदवून घेऊ शकत नाही. तर ईश्वरी म्हणते, असं कसं? अहो घरात वाद झाले, त्यांना राग आला आणि ते घर सोडून निघून गेले. तर हवालदार म्हणतो, अहो दिवसाला अशा शेकडो कंप्लेंट आमच्याकडे येतात. नवरा बायकोचं भांडण होतं, नवरा किंवा बायको रागारागाने घराबाहेर निघून जातात, मग का आम्ही आमची सगळी फोर्स नवरा बायकोला शोधायला लावायची का? मग बाकीचं काम कोण करणार? ईश्वरी खूप चिडते. मामा म्हणतो, साहेब, माझं ऐकून तरी घ्या. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर तेथे येतो आणि विचारतो, काय गोंधळ सुरू आहे? आणि मग ईश्वरी ही या इन्स्पेक्टरला सांगते, साहेब, मी ईश्वरी अर्णव राजे शिर्के, माझे मिस्टर अर्णव राजे शिर्के. इन्स्पेक्टर म्हणतो, हो हो, ओळखतो, ते स्वस्तिक फॅशनवाले ना? ईश्वरी म्हणते, हो साहेब. तर मामा सांगतो, घरात थोडा वाद झाला, त्यामुळे तो घराबाहेर निघून गेला, पण त्याची गाडी आम्हाला सापडली, तो त्या गाडीत नव्हता. इन्स्पेक्टर विचारतो, तुम्हाला कशी गाडी सापडली, तुम्हाला कसं कळलं? तर मामा सांगतो, आमच्याकडे त्याच्या गाडीचं ट्रॅकर होतं, म्हणून आम्हाला समजलं. तर हा इन्स्पेक्टर सांगतो, ठीक आहे मॅडम, आम्ही 24 तासाच्या आत तुमची कंप्लेंट नोंदवून घेऊ शकत नाही, पण ही हाय प्रोफाईल केस आहे, म्हणून आम्ही तुमची तक्रार नोंदवतोय. तुम्ही तक्रार नोंदवा, घरी निघून जा, आम्ही आमचा तपास सुरू करतो. असा म्हणून इन्स्पेक्टर निघून जातो. ईश्वरीला खूप टेन्शन येतं की अर्णव कोठे असेल, अर्णव असा अचानक कसा गायब झाला. त्यामुळे ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते, तिला भीती वाटत असते. तर दुसरीकडे घरी आजी ही जपमाळ जपत बसलेली असते, देवाचं नाव घेत असते, अर्णव लवकरात लवकर घरी यावा यासाठी. तेवढ्यात राजेश तेथे येतो
आणि आजीकडे पाहून विचार करतो, ए म्हातारे, किती देवाचं नाव घ्यायचं तेवढं नाव घे, पण तुझा नातू आहे ना 24 तासांच्या आत काय घरी यायचा नाही आहे. आणि तेवढ्यात आकाश घरी येतो. राजेश विचारतो, आकाश साहेब, अर्णव साहेबांचं काही कळलं का? तर आकाश सांगतो, नाही ना, त्याची गाडी सापडली, परंतु तो काही सापडला नाही आहे. आजी आणि राजेशला खूप टेन्शन येतं. आणि तेवढ्यात मामी, अंजली सगळे तेथे येतात. अजूनसुद्धा ईश्वरी आणि मामा का आले नाही हाच प्रश्न त्यांना पडतो. अंजली त्यांना फोन लावू लागते. तेवढ्यात मामा आणि ईश्वरी घरी येतात. आणि आकाशला पाहून ईश्वरी विचारते, भाऊजी काय झालं? तर आकाश सांगतो, दादाची गाडी सापडली, पण दादा कुठे गेला कळतच नाही आहे. ईश्वरीला खूप टेन्शन येतं. मग राजेश विचारतो, तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते ना, काय झालं? तर मामा सांगतो, 24 तासांच्या आत ते मिसिंगची कंप्लेंट नाही नोंदवून घेऊ शकत, परंतु आता त्यांनी तपास सुरू केला आहे, अर्णव लवकरच सापडेल असं ते बोलले आहेत. आजी खूप टेन्शनमध्ये येते आणि विचारते, पण असं कसं झालं? अर्णव कोठे गेला असेल? त्याची गाडी सापडली, पण तो नाही सापडला. मला तर खूप भीती वाटते. ईश्वरीसुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते की अर्णव सर कोठे गेले असतील, मलाही कळत नाही आहे. मामा सगळ्यांना समजावून सांगतो, नका टेन्शन घेऊ, अर्णव नक्की सापडेल. आपण जे काही करू शकत होतो आपण ते सगळं केलं आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण ईश्वरी ही ढसाढसा रडू लागते. अंजलीसुद्धा रडत असते. राजेश तिला सावरतो आणि ईश्वरीकडे पाहून मनातल्या मनात विचार करतो, ए माझी इंदुरी जिलेबी, नको ग असं रडू. तुला रडताना पाहून मलासुद्धा खूप वाईट वाटतं. तुझा चिंटुकला आहे ना 24 तासात तुझ्याकडे परत येईल. एकदा का माझं काम झालं मग त्याला मी सोडेल बरं का, नको रडू बरं. असा विचार करून राजेश खूप खुश होतो. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. अर्णव हा या गुंडांच्या तावडीत असतो, त्यांच्या अड्ड्यावर. गुंड तेथे नसतात आणि अर्णव हा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याला काही स्वतःला सोडवता येत नाही. त्याला बांधून ठेवलेलं असतं. आणि त्याच वेळेस हे गुंड तेथे येतात आणि म्हणतात, हे सकाळी सकाळी लईच जोश आला रे याच्यामध्ये, बांधा याच्या हातपायाने तोंड. आणि मग हे सगळे गुंड अर्णवचे पाय बांधतात, अर्णवच्या तोंडाला रुमाल बांधतात, म्हणजे अर्णवला आता काही सुट्टा येणार नाही. अर्णव तडफड करत असतो, स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. हा गुंड चिडून म्हणतो, ए जास्त हालचाल करण्याची प्रयत्न केला ना तर तुझी हालचाल कायमची बंद करेल, एवढा लक्षात ठेव. आणि हे गुंड अर्णवच्या समोर जाऊन बसतात. अर्णव हा काही बोलू शकत नाही, त्याच्या तोंडात रुमाल असतो, त्यामुळे अर्णव त्याला हाताच्या इशाऱ्याने विचारतो, पैसे पैसे किती पाहिजे, पैसे बोल. पण या गुंडांना काही समजत नाही आणि हे गुंड म्हणतात, अरे यार याची लय बडबड चालू आहे रे, तोंड बंद केलं तरी बडबड कमी होत नाही आहे, हे लक्ष ठेवा रे याच्याकडं. असं म्हणून हा जो गुंडांचा बॉस असतो तो निघून जातो. आणि मग अर्णवला खूप राग आलेला असतो. अर्णव स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, तडफड करत असतो, पण अर्णवला काही स्वतःला सोडवता येत नाही. हे गुंड म्हणतात, जाऊ दे रे, हा काय ऐकत नाही. गुंड तेथून निघून जातात. अर्णव तेथे एकटाच राहतो. त्याला खूप वाईट वाटतं की त्याची ही काय अवस्था झाली आहे. तो स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काही स्वतःला सोडवता येत नाही. आता एक गोष्ट कळत नाही, एवढा मोठा करोडपती अब्जोपती बिझनेसमॅन, पण त्याला स्वतःबद्दल काहीच काळजी नाही आहे. एखादा बॉडीगार्ड, सुरक्षा रक्षक कुणीतरी ठेवायचा, त्याला कुणीही उचलतं आणि काहीही करतं. आतापर्यंत 4-5 वेळेस तरी तो किडनॅप झाला असेल, एवढं मात्र खरं. आणि इकडे राजेश मात्र निवांत ECची हवा खात त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजतो. राजेश फोन उचलतो, आजूबाजूला पाहतो तर अंजली नसते. राजेशला बरं वाटतं की बरं आहे, बावड बायको नाही आहे. राजेश फोन उचलतो आणि विचारतो, काय रे एवढ्या सकाळी सकाळी कशाला फोन केला? तर हा गुंडांचा बॉस म्हणतो, साहेब एक प्रॉब्लेम झाला आहे, त्या अर्णव साहेबांचा फोन हरवला आहे, तो सापडतच नाही आहे. राजेश चिडून म्हणतो, एक काम धड करता येत नाही तुम्हाला, कसं काय फोन हरवला? तर हा गुंड सांगतो, त्याला उचलण्याच्या नादात पडला वाटतं कुठेतरी, तुम्ही त्याला फोन लावून पाहता का? राजेश चिडून म्हणतो, म्हणजे तू आता मला काम सांगणार का? तर गुंड म्हणतो, साहेब तसं नाही, माझ्याकडे त्याचा नंबर नाही आहे ना, म्हणून तुम्ही लावून पहा. राजेश म्हणतो, ठीक आहे लावून पाहतो मी, कर फोन कट. गुंड फोन ठेवतो आणि राजेश अर्णवला फोन लावून पाहतो, पण अर्णवचा फोन हा स्विच ऑफ लागतो. राजेशला समजतं की फोन कोणाच्या हाती लागलेला नाही आहे, कोणी फोन स्विच ऑन केलेला नाही आहे. त्यामुळे राजेशला बरं वाटतं. राजेश चिडून म्हणतो, फालतूचं घाबरून सोडतो. पण आता दुसरा दिवस उजाडला आहे, त्या अर्णवला मी जास्त वेळ तेथे नाही ठेवू शकत, नाहीतर पोलीस पण त्याचा शोध घेतील. मला कोणत्याही परिस्थितीत आज होणारी बोर्ड मीटिंग मॅनेज करावी लागेल. हा घोटाळा मीच केला आहे, त्याचे सगळे पुरावे मिटवावे लागतील.
नाहीतर हे सगळं माझ्याच अंगाशी यायचं. आता काहीतरी करावं लागेल असा विचार करून राजेश आवरायला जातो. आणि इकडे घरातील मंदिरात आजी, रमाकांत सगळे बसलेले असतात आणि देवी आईचा धावा करत असतात की आमच्या अर्णवला लवकरात लवकर घरी परतू दे. तेवढ्यात ईश्वरी तेथे येते आणि विचारते, आजी तुम्ही रात्रभर झोपला नाही का? तर आजी सांगते, नाही, मला रात्रभर झोपच लागली नाही, डोळ्याला डोळा लागला नाही आणि जोपर्यंत माझा चिंटू घरी परत येत नाही ना तोपर्यंत मी इथून हलणार नाही आहे. देवी आईचा धावा करत राहणारे, माळ जपत राहणारे. ईश्वरीला सुद्धा टेन्शन येतं आणि तेवढ्यात रमाकांत म्हणतो, काही होणार नाही अर्णवला. जोपर्यंत या अखंड दिव्याची ज्योत ही पेटते ना तोपर्यंत माझ्या अर्णवला काहीच होणार नाही. आजी म्हणते, तुम्ही जे म्हणताय ना तसंच व्हायला पाहिजे. ईश्वरीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. फ्रेंड्स, ही पहिली वेळ आहे जेव्हा ईश्वरी अर्णवला शोधण्याचे कोणतेच प्रयत्न करत नाहीये. ती घरीच आहे. नाहीतर याआधी तिने अनेक वेळेस अर्णवला या संकटातून सोडवलंय. पण यावेळेस तिलाही असं वाटलं, काय नेहमीच किडनॅप होतो, यावेळेस नाही शोधायचं. त्यामुळे ती सुद्धा घरातच आहे. आणि मग ईश्वरी ही सुद्धा देवी आईला प्रार्थना करते की अर्णव सरांना लवकरात लवकर सुखरूप घरी परत येऊ दे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. अर्णव किडनॅप झालाय आणि अर्णवला सोडवण्यासाठी, वाचवण्यासाठी कुणी काहीच प्रयत्न करत नाहीये. फक्त एक पोलीस तक्रार आणि बस. ईश्वरी सुद्धा शांत बसली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही खूप टेन्शनमध्ये असेल आणि अर्णव सर अजून का नाही सापडले हाच प्रश्न ईश्वरीला पडलेला असेल. आणि इकडे राजेश हा लवकरात लवकर बोर्ड मीटिंगमध्ये जाऊन मी दोषी नाही आहे, माझ्याविरुद्धचे सगळे पुरावे मिटवायचे असं ठरवणार. पण त्यानंतर येणार सगळ्यात मोठा ट्विस्ट ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता. फ्रेंड्स, चक्क पोलीस ईश्वरी आणि आकाशला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतील आणि मग इन्स्पेक्टर ईश्वरीला सांगेल, मॅडम आम्हाला पवई लेकजवळ एक डेड बॉडी सापडली आहे. कालच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याचा अपघात झाला होता. हे ऐकून ईश्वरी आणि आकाशला जबर धक्काच बसेल. आणि मग इन्स्पेक्टर या डेड बॉडीच्या सगळ्या वस्तू ईश्वरीला आणि आकाशला दाखवेल आणि म्हणेल, या वस्तू अर्णव साहेबांच्या आहेत का ते तुम्ही चेक करून पहा. आणि ईश्वरी जेव्हा या वस्तू पाहिल तेव्हा तिला जबर धक्का बसणार. कारण हे कपडे, हे घड्याळ, हे सगळं अर्णवचंच असणार. हे घड्याळसुद्धा अर्णवचं असेल, जीन्स, टॉप, टी शर्ट हे सगळं अर्णवचं असणार आहे. त्यामुळे ईश्वरीला जबर धक्का बसणार. आणि मग त्यानंतर इन्स्पेक्टर, पोलीस ईश्वरीला घेऊन मुर्दा घरमध्ये जातील जेथे या माणसाची बॉडी ठेवलेली असेल. आणि मग ईश्वरी आणि आकाशसमोर इन्स्पेक्टर या बॉडीच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला करणार आणि ही बॉडी पाहून ईश्वरीला जबर धक्का बसेल. ईश्वरी हादरून जाईल, ढसाढसा रडू लागेल. मग खरंच ही अर्णवची बॉडी आहे का? खरंच अर्णवचा मृत्यू झालाय का? मग हा अर्णव नसेल तर अर्णवच्या सगळ्या वस्तू तेथे कशा आल्या? आणि ही बॉडी अर्णवची आहे तर मग पुढे काय होईल? कारण राजेशने तर अर्णवला मारायचं नाही, फक्त 24 तास ठेवायचं असं सांगितलं होतं. पण कदाचित त्याला असं वाटलं असेल की जर अर्णव बाहेर आला तर माझं काही खरं नाही, म्हणून त्याने असं केलं का? खरंच अर्णव मेलाय का? तर फ्रेंड्स, हे सगळं तर आपला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. पण या मालिकेतील सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत चालला आहे एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? ही डेड बॉडी कोणाची असेल? हा ट्विस्ट तुम्हाला आवडलाय का? नक्कीच कमेंट करून सांगा. फ्रेंड्स, तसा विचार करायला गेलं तर अर्णव या मालिकेचा हिरो आहे. त्यामुळे अर्णवचा मृत्यू होणार नाही, अर्णव सुखरूप असेल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अर्णवबरोबर असं काहीच होणार नाही. मग अर्णवच्या डेड बॉडीसारखी डेड बॉडी असणं किंवा अर्णवचे सगळे कपडे, अर्णवचं घड्याळ, अर्णवचे सगळे कागदपत्र या डेड बॉडीजवळ असणं, हा सगळा राजेशचाच प्लॅन आहे का? राजेशने कंपनीत घोटाळा करायचा म्हणून घरच्यांचं लक्ष असू नये, त्यांचं लक्ष विचलित करायचं म्हणून हे सगळं केलं आहे का? ही सुद्धा शंका वाटते की हा सुद्धा नक्कीच राजेशचा प्लॅन असणार आहे, ज्यामुळे ईश्वरी अर्णवला शोधू शकणार नाही आणि अर्णव वेळेवर या बोर्ड मीटिंगला येऊ शकणार नाही. मग हा ट्विस्ट नेमका आहे तरी काय हे तर आपल्या पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.